हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2 सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2 श्लोक क्रमांक 13. देहिनः अस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतरप्राप्तिः धीरः तत्र न मुह्यति. देहधारीला याच शरीरात बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था प्राप्त होते. तद्वतच त्याला दुसऱ्या शरीराची प्राप्ती होते. बुद्धिवान या आशाने गोंधळून जात नाहीत. देहिनः अस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा. देह धारण केलेल्याला प्रथम बालपण, मग तारुण्य आणि शेवटी वृद्धत्व येते. जीवन जगताना शरीराचे हे परिवर्तन अपरिहार्य असते. जीवनात होणारे हे शारीरिक बदल स्वीकारून प्राणी मात्र आपलं जीवन समृद्ध करत असतो. बालपणात अश्राप जोश असतो. तारुण्यात रग असते, ताकद असते, जिद्द असते. वृद्धत्वात अनुभवाची समृद्धी असते. शारीरिक बदल होत असले तरी आतील आत्मतत्व तेच असते. शरीर बदलत असते, आत्मा तोच असतो. वृद्धत्वानंतर कालांतराने शरीर नष्ट होते, आत्मा चिर अविनाशी असतो. हे शारीरिक बदल जीवन समृद्ध करायला उपयुक्त करून घ्यायचे असतात. त्याबद्दल शोक करत बसायचं नसतं. बालपणी जीवनोपयोगी विद्याभ्यास करून घ्यायचा. तारुण्यात गृहस्थी थाटायची. परमेश्वर इच्छेने, स्वकर्माने, स्वधर्माने जीवनावश्यक वस्तू मिळवायच्या. बालपणी केलेला विद्याभ्यास तरुणपणी प्रत्यक्ष कृतीत आणायचा. त्याचा सखोल अभ्यास करायचा. वृद्धापकाळी आपला अभ्यास समाजोपयोगी आणायचा. देह धारण करणारा हा देहापेक्षा निराळा असतो. देहधारीने देहाचा कपडा पांघरलेला असतो. आपण शरीरावर कपडा घालतो. शरीर आणि कपडा या वेगळ्या गोष्टी आहेत याचं भान ठेवतो. याचप्रमाणे देह आणि तो धारण करणारा हे वेगवेगळे आहेत हे सतत लक्षात ठेवायचं आहे. देह धारण करणारा हा देहापेक्षा निराळा असतो. त्यामुळेच तारुण्यात बालपणीच्या आठवणी त्याला होतात. म्हातारपणी तारुण्याच्या आणि बालपणीच्या आठवणी त्याला असतात. कारण बालपणातून तारुण्यात आणि नंतर म्हातारपणात शारीरिक स्थित्यंतर झालं तरी स्मृती आत्मतत्वाजवळ राहते. याचमुळे शरीर नष्ट झाले तरी स्मृती आत्मतत्वासह शरीराबाहेर पडतात. शरीर कधीही एक पळभरही, सेकंदभरही जसेच्या तसे राहत नाही. ते क्षणाक्षणाला बदलत असते. प्राणी मात्र क्षणाक्षणाने जीवन जगत असतो आणि मरत असतो. प्रत्यक्ष जन्मदात्या आईने जरी 10-15 वर्षे जर स्वतःच्याच बाळाला पाहिले नाही तर ती त्याला ओळखू शकणार नाही. तथा देहांतर प्राप्तीही. वृद्धत्वानंतर देह झिजून झिजून वापरायच्या पलीकडे जीर्ण होतो. त्यामुळे त्याचे पतन होते. आत्मा नवीन देह धारण करतो. आत्मा तोच असतो. एक कपडा बदलावा तद्वत आत्मा शरीर बदलतो. यावेळी मागील स्मृती, संस्कार त्याच्याबरोबर आलेले असतात. एक देह सोडताना जर भोगापवर्गता न बाळगता शांतपणे हा बदल झाला तर या स्मृती, संस्कार पुढील जन्मी आठवतात. मागील जन्माच्या स्मृती, आठवणी सांगणारी उदाहरणे अनेक आढळतात. तसेच वयाच्या बाल्यावस्थेतच प्रौढ व्यक्ती करू शकणार नाही अशी कृत्ये करणारे अनेक झाले आहेत, होत आहेत. धीरः तत्र न मुह्यति. देहाची झीज आणि त्यामुळे होणारा देहबदल अपरिहार्य आहे. देह हा वापरून टाकायचाच असतो. कपडा जीर्ण झाला की टाकूनच द्यावा लागतो. नवीन कपडा घालावाच लागतो. तसेच एक देह टाकून नवीन देह धारण करावाच लागतो. यात शोक करण्यासारखं काहीही नाही. कारण जुना देहधारीच
नवा देहधारी असतो. शहाणे विद्वान लोक हे जाणतात आणि त्यामुळे ते त्याचा शोक करत नाहीत. ते मृत होणाऱ्या शरीरासाठी मोहग्रस्त होत नाहीत. हरिओम.